केलाय. मला अजून बी डाऊट आहे त्या गोष्टीला, तो फोटो आतला कसं काय टाकला. दिस इज अवर यूट्यूब चॅनल आणि मी आहे प्रथम आणि हा आहे माझा मित्र संदीप आणि आज आपण रिॲक्ट करणार आहोत एका व्हॉट्सअप चॅटवर. सो गाईज लेट्स गो. तर गाईज आता टाईम झाला आहे 1:20 दुपारचे आणि अननोन नंबरवरून मेसेज येतोय आणि अननोन नंबरवरून मेसेज आला. तो म्हणतोय सुनो तुम घर पर अकेली हो ना, तुम्हें डर तो नहीं लगता. त्यावर रिप्लाय देताना तो अननोन नंबरवाला म्हणतोय डर नहीं लगता कि कोई तुम्हारे घर में घुसकर तुम्हारे बदन के छोटे छोटे टुकड़े कर दे और कुत्तों को खिला दे. बोलो रिप्लाई होता है गाइस व्हाट द फक हु आर यू, कैसी बकवास कर रहे हो तुम. आणि या रिॲक्शनवर तो अननोन नंबरवाला परत एक रिॲक्शन देतोय गाइस बकवास नाही तुम्हारे फ्युचर आहे. म्हणजे गाइस तो त्याचा संदीप म्हणजे तो म्हणतोय जान लेनी आहे म्हणजे तुम्हारी, म्हणजे तो त्याचा जीव घेण्याची गोष्ट करतोय गाइस. आणि तुम्हारे खून से होली खेळणी आहे मुझे. आणि त्याच्यावर परत रिप्लाय येतोय एक ऐसा घटिया मजाक है, मैं नंबर पुलिस को दे दूंगी. आणि याच्यावर तो रिॲक्ट करताना म्हणतोय मैं मौत हूँ तुम्हारी, पुलिस मौत को नहीं रोक सकती. हां काय म्हणतो तो त्याचा मित्र आहे कोणीतरी. आणि मग आपण त्याच्या मित्राच्या चॅटमध्ये गेले, त्याचं नाव आहे कबीर गाईज. आणि आता वाजले 1:17 दुपार झाली गाईज. आणि कबीरला मेसेज करताना तो बोलतोय हेलो कबीर, कोई मुझे जान से मारने की धमकी दे रहा है, मुझे डर लग रहा है, तुम प्लीज मेरे यहाँ आ जाओ. म्हणजे गाईज आपलं समजतंय की त्याच्याकडनं थ्रेट रिसीव्ह केल्यानंतर आता ती मुलगी कबीरला मेसेज करते आणि तिला घरी तेच म्हणतोय. आणि त्यानंतर कबीरचा मेसेज येतोय गाईज समोरून आर यू शुअर की कोई सिरियसली धमकी दे रहा है. म्हणजे कबीरला व तिच्यावर विश्वास होत नाही सांगते की समोर खरंच तिला कोणी थ्रेट देत आहे का. कबीरला वाटते की त्याची मस्करी करते बा. आणि मग तिकडनं ती बोलते की पता नाही. आणि समोर मग कबीरचा परत मेसेज आला संदीप की ठीक आहे तुम डरो मत मी आ रहा हूँ. आता तो तिच्या घरी असं म्हणतोय. और काय तो सुद्धा काय म्हणतोय पोलिसाला कॉल कर. तो सुद्धा म्हणतोय की तू घाबरू नको, डरना मत, घर के अंदर ही रहना, मैं जल्द से जल्द आने की कोशिश करता हूँ गाईज. म्हणजे तो लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुढे काय होतं आणि लेट्स गो फर्दर. आणि आता कुछ देर बाद काही वेळानंतर गाईज थोड्या वेळात काय होतं तर परत आपण अननोन नंबरच्या चॅट बॉक्सवर आले गाईज. आता परत आपण त्याची चॅट बघणार आहे. 1:56 झाले दुपारचे. सो लेट्स गो. आणि तुम मुझे ब्लॉक कर दोगी तो उससे बच जाओगे. परत एक थ्रेट आलाय गाईज त्या म्हणजे तुम्ही विचार करू शकता हिने ह्या नंबरला ब्लॉक केलं, वापिस एक नवीन अननोन नंबरने, म्हणजे आपला जो अननोन नंबरवाला व्यक्ती आहे तो एक हॅकर असू शकतो मित्रांनो. समजताय तुम्ही. आगे पडीये क्या आहे. आणि समोरून ती जी मुलगी आहे ती परत तिला रिप्लाय देताना म्हणते की मैंने तो तुम्हें ब्लॉक किया था ना, ये अपने आप अनब्लॉक कैसे हो गया. म्हणजे तिने त्याला ब्लॉक केलं होतं तरी सुद्धा तो तिला मेसेज करू शकतोय. म्हणजे काही याच्यात हा थोडा विचित्र प्रकार दिसतोय मला की हा एक नॉर्मल व्यक्ती तर नाही होऊ शकत. कदाचित तुम्हाला असं वाटतं हॅकर संदीप हॅकर आहे, नाही तर हे काहीतरी ना पॅरानॉर्मल असं काही वाटतं संदीप मला. लेट्स गो फर्दर गाईज. आणि समोरून त्या अननोन नंबरवरून मेसेज येतो गाईज. परत एक मेसेज आला इसका जवाब मैं तुम्हें तब दूंगा. आता गावात त्याचा जवाब देणार आहे. चल पाहूया गाईज. जब मैं अपनी चाकू से तुम्हारे टुकड़े करूंगा गाइस. परत तुकडे करण्याची गोष्ट करतो गाइस. तो तुम्हें ऐसी मौत दूंगा जो तुमने सपने में भी नहीं सोची होगी. मला एक गोष्ट सांग प्रथम, तुला जर आता कोणी अननोन नंबरनं मेसेज केला तर तुला काय वाटेल या गोष्टीबद्दल. मी घरच्या बाहेरच निघणार नाही संधी. आणि म्हणतोय तो मी आ रहा हूँ तुम्हें लेने, मी आ रहा हूँ तुम्हें लेने गाईस. म्हणजे याच्या म्हणजे एवढ्या चॅटमध्ये सगळ्यात जास्त स्केरी वाक्य हेच आहे, मी आ रहा हूँ तुम्हें लेने.
संदीप आणि मग समोरून ती म्हणते कोण हो तुम, मैं पुलिस को कॉल कर दूंगी. अरे भाई ये लड़की अभी तक ये वेडी का नाही मुलगी रे, हिने आतापर्यंत कॉल करून टाकायला पाहिजे होता पोलिसला. आतापर्यंत कॉल करून द्यायला पाहिजे होता. आणि गाईज तो अननोन नंबरवाला आतापर्यंत सुद्धा घाबरला नाही. तो म्हणतोय जो चाहे कर लो, तुम्हारा आखरी समय चल रहा है. म्हणजे ती एवढी मेंटली डिस्टर्ब झाली, तो माणूस एवढा डेंजरस आहे गाईज की तो पोलिसाची धमकी देऊन सुद्धा तरी त्याला थ्रेट देतोय. आणि पुढचा सीन आहे तो एकदमच डेंजर होणार आहे. त्यामुळे वाचूया. मी तुम्हाला घर के बाहेर ही खडा हूं. म्हणजे गाईज तो तिच्या घराच्या बाहेरच उभा आहे. गाईज आता दरवाजाचा त्यानं फोटो टाकलाय आणि खाली परत ती मुलीला मेसेज करते, मैंने पुलिस को कॉल कर दी है और चले जाओ यहाँ से. पण तुम्हाला वाटतं का काही तो जाईल? मला तर नाही वाटत. आणि आता तो म्हणतो दरवाजा खोलो वरना मुझे दरवाजा तोडना पडेगा. गाईज दया स्टाईल किलर आहे गाईज. आणि एक कॅज्युअल्स आता पुढे एक रिप्लाय येतो याच्या मुलीचा, देखो मैंने मेरे दोस्तों को भी कॉल किया है गाइस. दोस्तों को कॉल किया म्हणजे तो कबीर दोस्त, तो कबीर जो तिचा मित्र आहे तो, जसं ती बोलली की कबीर तू घरी ये, तर आता कबीर पण घरी येतोय. आणि तिला त्या अननोन नंबरवाल्याला ती बोलते की ते आता येतच असतील आणि तू इकडनं चाललं का. आणि गाईज त्याचं रिॲक्शन असं आहे की हा 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 म्हणजे हसतोय गाईज तिच्यावर तो. म्हणजे पोलिसांची धमकी दिली. हा व्यक्ती मला वाटतं कबीरच होतो. तुला काय वाटतं या गोष्टीवर? मला वाटतं संदीप की हा कबीर शकतो. म्हणजे गंगाधरच शक्तिमानच आणि शक्तिमानच गंगाधर आहे गाईज. बघू आपण पुढे काय होतं. तर गाईज आता हसल्यानंतर तो काय म्हणतोय, तुम्हारे स्टुपिड दोस्त. म्हणजे जर हा कबीर असता तो स्वतःला पण स्टुपिड म्हणतोय गाईज. तो म्हणतोय तुम्हारे स्टुपिड दोस्त कोई तुम्ही आज बचा नाही सकता. म्हणजे आज तिला कोणीच वाचवू शकत नाही. आज तिचं मरणं आणि त्याच्याकडे जे तुकडे होणं हे आज फिक्स. तुम्हारे पापों की सजा मिलकर रहेगी. म्हणजे तिने काही ना काही असं काम केलं असेल ज्याच्यामुळे तो तिच्यासोबत हे करतोय. आणि बापरे, याने एक खंजर सुद्धा विकत घेतलेलं आहे तिच्यासाठी. आणि एवढा धारदार कलरचा आहे आणि कुकरी टाईप नाही पे. आणि पुढे काय होतंय. मैंने क्या किया, मुझे क्यों मारना चाहते हो गाईस. ते आता विचारते कारण तिला माहितच नाही तिने काय केलंय आणि तो कोण आहे हे सुद्धा माहिती नाही. तो म्हणतो सब बताता हूं, पहिले दरवाजा खोलो. तो बोलतो की तू दरवाजा खोल. आणि ऑब्वियस तिचं रिॲक्शन येणार आहे की तिला मरायचं नाही. ती बोलते नाही मैं दरवाजा नाही खोलूंगी, चाव असं. परत ती बोलते तिकडनं चालेल. म्हणजे तुला वाटतं का तो त्यांना जाईल? म्हणजे पोलिसाची धमकी देऊन सुद्धा तो जात नाही. असं वाटतं काहीतरी मोठं काम झालंय, कारण की असं कोणी करू शकत नाही. मला वाटतं मेंटली क्रिमिनल होऊ शकतो. तुला काय वाटतं या गोष्टीवर? अरे असं कारण असू शकतं, जेव्हा लोक मेंटली असताना तेव्हा असं कोणाला असं कोणी पागलासारखं करत नाही. आणि परत ती मुलगी त्याला पोलिसांची धमकी देते. आणि जसं त्याच्याकडे एक चाकू आहे त्याचप्रमाणे त्या मुलीकडे सुद्धा एक गन आहे. जशी ती बोलते मेरे पास भी गन है, अगर तुम्ही जबरन अंदर आने की कोशिश करी तो मैं तुम्हें शूट कर दूंगी गाइस. म्हणजे तो पण तिला मारायला तयार आहे आणि ही पण तिला मारायला तयार आहे. आणि समोरून त्याचा एक मेसेज येतो की झूठ मत बोलो. की एवढा कॉन्फिडेंट आहे की त्याला माहिती आहे की तिच्याकडे काहीच नाही. तो बोलतो की झूठ मत बोलो, तुम्हारे पास कुछ नहीं है, तुम तो डर के मारे खिडकी से बाहेर झाक रही हो. म्हणजे तिच्या रूममध्ये काय होतं हे त्याला सुद्धा माहिती आहे. म्हणजे हे कसं काय शक्य होऊ शकतं संदीप? मला तरी समजत नाही. म्हणजे कसं काय गेस प्रॉब्लेममध्ये काय होतं ते? मला तर वाटतं खरंच हॅकर आहे आणि याने सगळ्या गोष्टींना हॅक करून ठेवलं वाटतं. त्याने तिचा कॅमेरा सुद्धा हॅक केलेला वाटतोय. तुला काय वाटतं या गोष्टीवर? मला पण हेच वाटतं. बघू पुढे काय होतं अजून. आणि तो म्हणतोय फोटो गाईस. म्हणजे तो दरवाजाच्या बाहेर आहे, रूमच्या बाहेर आहे आणि ती काय करते सगळ्यांना समजतंय. आणि तिचा फोटो सुद्धा जे टाकलाय. आणि इकडनं आपली लेडीज कॅरेक्टर रिप्लाय देते, तुम्हें कैसे पता
तुम बाहर से अंदर की बात कैसे जान गए, म्हणजे ती सुद्धा शॉक आहे गाईस की हा कसं काय समजू शकतो की मी काय करते. आपला व्यक्ती अननोन नंबरवाला हा हॅकरच आहे. आणि नंतर त्याचं एक रिॲक्शन येते की मुझे सब पता है. आणि दुसरं बघूया आपण. दरवाजा खोल दो और अपनी किस्मत से हार मान लो. म्हणजे तो म्हणतोय की तू स्वइच्छेने माझ्या हातून मर. आता कसा माणूस धरली बा म्हणजे पागल धरली है. काय करू शकते यार, काही आज का दिन आखिरी दिन है तुम्हारी जिंदगी का. आणि मग तिचं एक ऑब्वियस रिॲक्शन येतं गाईस. आणि ती म्हणते नहीं तुम अंदर नहीं आ सकते, ये दरवाज़ा बहुत मजबूत है, तुम जितनी कोशिश कर लो नहीं टूटेगा. आणि जर तो एवढं सगळं करू शकतो गाईस तर तो हा दरवाजा सुद्धा तोडू शकतो असं मला वाटतं. आणि समोरून त्याचा परत एक रिॲक्ट येतो गाईस. तो म्हणते अच्छा देखते है तो फिर. आणि एक स्केलेटनचा तिने. आणि 5 मिनिटानंतर म्हणते 5 मिनिटानंतर 5 मिनिटानंतर तो परत मेसेज करतो आणि तो म्हणतो हॅलो श्रुती. तर आपला ह्या पॉईंटवर माहीत पडते त्या मुलीचं नाव श्रुती आहे. सच में तो पोलीस नाही बुलाई तुमने. तो म्हणते तू खरंच पोलिसांना कॉल तर नाही केला, पोलिसांना बोलवलं तर नाही. तर ती म्हणते क्या. आणि मग समोरून मेसेज येते गाईज अरे ये मैं हूँ राहुल. आणि 4 इमोजीस आले गाईज हसण्याचे. नाही 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 तुला वाटते का प्रथम, अरे हा जो राहुल आहे ना, अरे पण मला एक गोष्ट समजली नाही, त्याने तो फोटो कस का टाकला आतवाला, तू समजतोय काहीतरी, त्याने आज का फोटो कस का टाकला असेल. हा तरी आज का फोटो कस का टाकू शकतो यार, म्हणजे हा राहुल तर नाही. बघू पुढे काय होते. मैं और टीना मिलके तुम्हें डरा रहे बस. आणि तुझं ऑब्वियस रिॲक्शन येतं सच में. आणि मग तो म्हणतो हा यार. आणि परत एक फोटो टाकला काही. कदाचित हा राहुल आहे आणि टीना आहे. कन्फर्मेशनसाठी आपण बघू पुढे श्रुती काय म्हणते तर. आणि अरे मला वाटतं ह्या दोघांना सुद्धा हॅक केलंय, यांचा सुद्धा मोबाईल हॅक केलाय. बघू आपण पुढे. श्रुती म्हणते व्हाट द फक गाइस, तुम लोगों ने मेरी जान निकाल दी. मुझे पता नहीं था कि तुम लोग इतना घटिया मजाक कर सकते हो. तुम लोग इतना कैसे गिर सकते हो. श्रुतीचं एक ऑब्वियस रिॲक्शन आहे याच्यावर. आणि समोर राहुल जो कथाकथित राहुल आहे तो म्हणतो तुला काय वाटतंय तुला कसं झालं असतं तर. मी दरवाजा नसतो खोलला खरं. हो, समोरून तो जो राहुल आहे म्हणजे तो खरं राहुल आहे का नाही ते आपल्याला माहिती नाही. तो म्हणतोय आई एम सॉरी यार, हमें नहीं पता था कि तुम इतना डर जाओगी, हम दोनों तो बस प्रैंक कर रहे थे. आणि मग श्रुतीचं एक ऑब्वियस रिॲक्शन तिच्यावर आलं की प्रैंक में इतनी जोर से कौन दरवाजा बजाता है. तुम लोगों ने आज जान ही निकाली मेरी, आई हेट यू गाइस यार. आणि मग समोरून राहुलचं रिॲक्शन आलं यार माफ कर दो ना हम लोगों को, और तुम्हें सच में पुलिस बुलाई है क्या. आणि ती म्हणते और नहीं तो क्या, बस आने ही वाले होंगे. आणि समोर राहुलचा मेसेज जी तुम हम लोगों को सच में जेल भेज दोगी क्या मजाक करने के लिए. आणि श्रुती म्हणते अब वो तो पुलिस ही डिसाइड करेगी. मुझे सायलेंस सुनायला काय काय. आणि राहुल म्हणतो हा मला पण ऐकू येतोय सायलेंस. हाँ मुझे भी. अच्छा तुम बाहर तो आओ, पुलिस को एक्सप्लेन तो करना पड़ेगा ना कि क्या हुआ. ये टोल चुकी असू शकतं काय, कारण तो खरं राहू दे का हे आता आपण सांगू शकता. कारण आणि कदाचित तो तिला परत ट्रॅपमध्ये फसवते, ट्रिक करतोय की दरवाजा खोलेल आणि तो जे काही करायला आलाय तो करत नाही सोबत. आणि तो म्हणतो की तू दरवाजा खोल आणि बाहेर ये आणि पोलिसांना एक्सप्लेन कर. आणि तो म्हणतो मी परत तुला सॉरी बोलतो, तुला वाटतं समजे ना खरं राहुल आहे. बघू यार पुढे काय होतंय, कारण की काही येऊ शकतं. आता ती म्हणते हा, आता ती रेडी झाली दरवाजा खोलण्यासाठी. आणि ती म्हणते मी आता बाहेर येते. आणि जो राहुल आणि टीना आहे ते म्हणते जल्दी बाहेर आहो.
नाव आहे मला कबीर. आणि आता आपण कबीरचं याच्यावर चॅट बघतोय गाईज. कबीरचं चॅट 2:19 झाले, दुपारचा वेळ आहे. आणि कबीर श्रुतीला म्हणतो, श्रुती तुम ठीक तो है ना, तुम अंदर ही रहना, मैं बस खुश राहू, पोलीस भी आती होगी. तर गाईज कबीर तिच्या घराच्या जवळच पोहोचलाय आणि पोलीस पण रस्त्यात आहे. आणि आता जी श्रुती आहे ती कबीरला म्हणते, डरने की कोई बात नहीं है कबीर, ये किलर और कोई नहीं बल्कि राहुल और टीना आहे. तर गाईज संदीप मला असं वाटतं की आता हे जो कबीर आहे, कबीर पण परत चालला जाईल आणि पोलिसांना तो परत पाठवून देईल. आणि कदाचित तो ना राहुल तर नाही आहे, राहुल टीना तर नाही आहे, म्हणजे आता कोणी येणार तर नाही. जर तुम्ही राहुल टीना जर असतील तर मग काही विषय नाही. त्या विषय कारण की मजाक मध्ये पण राहुल टीनाला जातो होईतच. कारण की एवढा मोठा मजाक केलाय. मला अजून बी डाऊट आहे त्या गोष्टीला. तो फोटो आतला कसं काय टाकला ते बघू पुढे आता. म्हणते. आणि श्रुती आता कबीरला म्हणते की ते राहुल आणि टीना आहे जे की प्रँक करत होते. आणि म्हणते ती की मी बस उनके पास ही जा रही हूँ, म्हणजे आता ती दरवाजा खोलणारच आहे आणि बघ काय होतं ते. आणि कबीर म्हणतोय की क्या, कबीरचं रिॲक्शन याच्यावर की क्या. कबीर म्हणजे आश्चर्यचकित झालाय, एवढं सगळं आहे. आश्चर्यचकित का होणार. तो काय म्हणतोय, राहुल आणि टीना तो मेरे साथ है भाई. अरे बाहर तो फिर खूनी होगा. बट आणि आता श्रुती म्हणते, बट उन लोगों ने तो मुझे अपनी पिक भेजी है. आणि समोर कबीर समजतो, श्रुती ये उस किलर की कोई साजिश है, म्हणजे तू खरं म्हणजे किलर आहे. हे भाई साहब, अरे म्हणजे त्याने त्यांचा सुद्धा मोबाईल हॅक केलेला आहे. आणि कबीर म्हणतोय की तुम्ही घर से बाहर लाने के लिए, म्हणजे तिला घरच्या बाहेर काढण्यासाठी हे जे किलर आहे त्याचा एक ट्रॅप होता. आणि कबीर म्हणतो तू मध्येच राहा. आणि समोरून श्रुतीचं रिॲक्शन येते, बट मी तो ऑलरेडी घर के बाहेर आ चुकी, म्हणजे ती ऑलरेडी दरवाजा खोलून घराच्या बाहेर आली. आणि कबीर म्हणतो ओ नो श्रुती अंदर जा. आणि कबीर सुद्धा एवढा घाबरला की तो म्हणतोय की श्रुती तू प्लीज लवकरात लवकर घरात जा. आणि नंतर कबीरने मेसेज केलेले आहे, हॅलो श्रुती, हॅलो हॅलो प्लीज रिप्लाय. फोन भी लगाया आहे. आणि परत रिप्लाय करलाय, कोणताच तिच्यावर रिप्लाय आला नाही. काही एक मिस्ड कॉल दिलाय, त्या मिस्ड कॉल तू म्हणजे समजतोय श्रुतीसोबत काय झालंय, म्हणजे गेम झालाय ऑलरेडी. आणि ती म्हणते की कॉल उठव आणि काय नाही. आणि परत तो हॅलो म्हणतोय गाईज. आणि नंतर एक रिप्लाय आलेला आहे. आणि त्याच्यानंतर एक रिप्लाय आलाय श्रुतीच्या मोबाईलवरनं. आणि रिप्लाय असा, वो कॉल नाही उठा सकती कबीर. म्हणजे हे जे उत्तर देणार आहे ते कबीर नाही, कोणी दुसरं आहे. आणि कदाचित श्रुतीच्या मोबाईलवरनं मेसेज केलाय कबीरला की ती कॉल उचलू शकत नाहीये का. तर पुढे बघ काय होतंय. आणि मग कबीर म्हणतो क्या. आणि समोरून मग श्रुतीच्या मोबाईलवर जो मेसेज आला आहे तिच्यावर जो म्हणतोय क्योंकि वो कॉल उठाने के लिए बची नहीं, म्हणजे गाईज ती डेड आहे. आणि और श्रुती की एक फोटो भी दिखाई गई है इसमें. आणि त्याच्यानंतर एक डेड बॉडीचा फोटो कदाचित, म्हणजे ऑब्विसली श्रुतीचीच डेड बॉडी आहे जे की त्या किलरने कबीरच्या मोबाईलवर पाठवली आहे. लेट्स गो फर्दर. आणि आता कबीर म्हणतोय की हे पॉसिबल नाही, दिस इज नॉट पॉसिबल. ओ नो. आणि तू कोण आहे बा. आणि परत तो किलर तिची क्रिपी इमेज टाकतोय. आणि आता सुद्धा माहिती नाही की तो किलर कोण आहे. पण एक गोष्ट शुअर आहे की श्रुती आता परत उठणार, शी इज डेड. अच्छी लगे तो लाइक करो, कमेंट करो और फॉलो करो हमको.